नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. संजय गांधी निराधार योजनेबाबत आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत पेन्शनचे पैसे खात्यात जमा झाले आहेत का, दुसरं एप्रिल महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाला वाट पाहावी लागणार आहे. याची सर्वात मोठी अपडेट नेमकी काय आहे, संजय गांधी निराधार योजनेबाबत पैसे यायला सुरुवात झाली का, हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. म्हणून या व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघायचं आहे. बघा मित्रांनो, सर्वप्रथम मी स्वागत करतो महाराष्ट्र ज्ञानकोश आपल्या चॅनलवर. आज आपण संजय गांधी निराधार योजना, तसेच श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन आणि दिव्यांग योजनेबाबत एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत नेमकी अपडेट काय आहे हे जाणून घेऊया. बघा मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो बघा, जर तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील तर काही राज्य असे आहेत, आपल्या महाराष्ट्र राज्यात काही असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, अशी आपल्याला एक अपडेट मिळालेली आहे. अनेक लाभार्थ्यांना मेसेज आलेला आहे, स्क्रीनशॉटद्वारे ही माहिती त्यांनी दिली आहे आपल्याला, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यांना मानधन मिळालेले आहे. मित्रांनो बघा, कोणाला पैसे मिळालेत, सध्या मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी, महिला लाभार्थी, तसेच श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी या सर्वांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एकाने बघा, प्रत्येकाच्या खात्यात जे काही इथे योजनेचे लाभार्थी आहे यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. त्यांनी बघा, त्यांच्या खात्यात जर पैसे जमा झालेले नसेल तर त्यांचे योजनेचे वितरण सुरू झाले आहे. बघा, ज्यांचे खात्यात पैसे आलेले नाही त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, कारण योजनेचे पैसे हे वाटप करण्यास सुरुवात झालेले आहे. आता बघा, जर तुमच्या खात्यात पैसे येत नसेल किंवा आले नसतील तर नेमकं काय करायचं आहे. सर्वप्रथम बँकचं पासबुक हे अपडेट करायचं, नंतर मोबाईल बँकिंग खाते इथं तपासायचं आहे, बँक अकाउंट प्रॉपरली तपासायचं आहे, स्टेटमेंट इथे चेक करून घ्यायचं आहे. पैसे मिळाले असल्यास किंवा नसल्यास तुमचा जिल्हा, बघा मित्रांनो, तुमचा हा जिल्हा नेमका कोणता आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतरांना आम्हाला याची कल्पना येईल. लक्षात ठेवा, हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत, यामुळे आज नसेल तर उद्या अशा कधी ना कधी 1-2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे नक्कीच जमा होतील. कारण बघा, हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यानुसार हे पैसे जमा होत आहे. तर तुमचा जिल्हा नेमका कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता बघा, तुमचे बँक अकाउंट हे इथं अपडेट करणं गरजेचं आहे. जर डीबीटी नसेल तर डीबीटी करणं गरजेचं आहे. हे सर्व जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे वाट पाहायची आहे, कारण पैसे जमा होण्यात असा सुरुवात झालेली आहे. आज न उद्या लगेच तुमच्या खात्यात पैसे येणार आहे, कारण तुम्ही इथे संयम ठेवायचा आहे. आणखीन काही जर विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.